नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत फॉर्म या ठिकाणी अजूनही चालू झालेले नाहीत। भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रश्न आहेत। ते प्रश्न म्हणजे त्यांनी कुसुम योजनेअंतर्गत काही अर्ज केलेले आहेत आणि त्या अर्जाचं आता झालं काय। मित्रांनो, एक लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की कुसुम योजनेअंतर्गत जेही काही फॉर्म भरले आहेत ते फॉर्म पूर्ण त्याचा जो डाटा आहे तो डाटा महावितरणकडे गेलेला आहे आणि असे बरेच तुम्हाला मेसेज या ठिकाणी पडलेले आहेत आणि या मेसेज अंतर्गत तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स फिल करायचे आहेत, काय जे प्रोसेस आहे किंवा तुमचं एखादं रिजेक्शन प्रोसेस असेल किंवा एखादं डॉक्युमेंट कमी असेल तर तुम्हाला लगेच या ठिकाणी सूचना दिल्या जातात। मित्रांनो, भरपूर यूट्यूबर्स मित्रांनो आपल्याला त्यांचं कोणाचंही नाव घ्यायचं नाही, परंतु जे काही आपली योजना आहे मागेल त्याला सौर कृषी पंप याचे अर्ज अजूनही या ठिकाणी चालू झालेले नाहीत। चालू झाल्यानंतर याची ऑथेंटिक माहिती आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला नक्कीच मिळेल। मित्रांनो, याचं कसं तुम्हाला चेक करायचं हे मी तुम्हाला सांगतो। मित्रांनो, ही जी योजना आहे केंद्र आणि राज्य सरकार या दोन्ही अंतर्गत मिळून आपल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना चालवली जाते। मित्रांनो, केंद्र सरकार यामध्ये 50% आणि राज्य शासन 40 किंवा 45% अशा प्रकारचं अनुदान या ठिकाणी देत असतं। मित्रांनो, हे तुम्हाला जे काही योजना आहे ती योजना केव्हा चालू होणार आहे याची ऑथेंटिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी आपण पहिल्यांदा गेलो गुगलमध्ये गेल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा कुसुम सोलार योजना यावर टॅप केलेला आहे। यावर टॅप केल्यानंतर मित्रांनो हे बघा ऑथेंटिक वेबसाईट आहे, मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी। या ठिकाणी पहिल्यांदा टॅप करून घ्यायचं आहे पहिल्या वेबसाईटवर गेल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा जे काही फ्रॉड चालत आहे बऱ्याच प्रमाणामध्ये ऑनलाईन या ठिकाणी DBT सगळ्या गोष्टी असल्यामुळे आपले डॉक्युमेंट्स इतरत्र शेअर करणं जे काही गोष्टी आहेत त्या फ्रॉड या ठिकाणी वाचण्यासाठी फ्रॉडपासून वाचण्यासाठी या ठिकाणी ज्या काही सूचना दिल्या या सूचनाचं पालन करून घ्यायचं आहे किंवा वाचायचं आहे। ही मागं मी तुम्हाला यावर एक व्हिडिओ बनवला होता कशा पद्धतीने फ्रॉड चालू आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जी काही वरी गुणाकाराचं चिन्ह दिसत आहे हे नाही म्हणून आहे, यावर तुम्हाला टॅप करून घ्यायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी बघा म्हणजे डाव्या साईडला 3 रेषा दिसत आहे, यावर तुम्हाला टॅप करायचं आहे। यानंतर बघा फॉर्मर रजिस्ट्रेशन, या फॉर्मर रजिस्ट्रेशनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। मित्रांनो, हे बघा या ठिकाणी येत आहे कमिंग सून, याचा अर्थ जे काही सोलार ऊर्जा आहे कृषी पंपची जी योजना आहे ती योजना अजूनही चालू झालेली नाही। त्यामुळे घाई गडबड न करता ज्यावेळेस ही जी योजना चालू होईल त्यावेळेस आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की कळवता येईल। मित्रांनो, अशा प्रकारच्या ऑथेंटिक माहितीसाठी तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा आणि जर का हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्कीच करा आणि तुमच्या जर काही अडचणी असतील तर माझ्या कॉमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता। मी प्रत्येकाला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। आजच्या व्हिडिओसाठी एवढंच, धन्यवाद।